गावाकडून येताना मन मात्र तिथेच राहून जातं. 2-3 दिवस झाले आम्ही गावाकडे गेलो होतो. माई आणि मी म्हटलं गावाकडं वातावरण चेंज, तिला पुण्यात राहून पण येड्यावानी करते खूप, तिला खेळायला पण भेटत नाही इथे. मग गावाकडे गेल्यावर आबाने तिच्यासाठी मस्त असं म्हावाळे आणलं होतं. आजी आजोबांचं प्रेम काय वेगळंच असतं ना. गावाकडे गेल्यावर आपल्या नातवांना काय खाऊ घालावं आणि काय नाही हेच त्यांचं चालू असतं. तिला सगळ्या नवीन नवीन गोष्टी. त्या गेल्यावर मस्त अशी ते खेळत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्या मस्त आम्ही चुलीमोर तापत बसलो होतो. गावाकडे अजूनही थंडी आहे तशी, पण खूप दिवस झालं म्हणजे कसं 6-7 वर्ष झालं पुण्याला राहतो, त्याच्यामुळे हे अनुभव घ्यायला जास्त मिळत नाहीत. कधीतरी जाणं होतं गावाकडे. मग माई पण मस्त असं चुलीसमोर बसली होती तापत. मग आम्ही नुसतं काय म्हणतात व्हिटॅमिन टी घेतली, उन्हात बसलो होतो दोघीजणीही. मग आईच्या हातचा मस्त असं चहा वगैरे पिऊन घेतला. जेवढं मला शूट करता येईल तेवढं केलं मी गावाकडे गेल्यानंतर. आमच्या गावाकडे जरा रेंजचा प्रॉब्लेम येतो आणि लाईटचा बी येतो, त्याच्यामुळे जशी चार्जिंग असेल फोनला तसं मी शूट करून घेतलं. दुसऱ्या दिवशी आम्ही शेतात गेलो होतो. मग हुरडा वगैरे करायचा होता. आईसोबत शेतात फेरफटका मारला खूप दिवसांनी. गावाकडे गेल्यानंतर रानात गेल्यावर भारीच वाटतं. आईच्या रानात गहू, हरभरा, ऊस हे आहे सध्या, तर छान वाटलं रानात गेल्यावर. आईने मग हुळा वगैरे भाजला होता खायला, हुरडा ओंब्या त्या खाल्ल्यानंतर मग बाकीच्या गप्पा टप्पा अशाच मारत बसलोत. आईसोबत खूप म्हणजे काय म्हणतात ना, एक अटॅचमेंट होती. गावाकडे गेल्यानंतर परत येऊ वाटत नाही गावाकडून. पण येताना काय म्हणतात ना, आपल्याला सोडून यायचं असतं. आपल्याला इथं पुण्याला राहायचं म्हटल्यावर ते गावाकडून सोडून येईन. माईला तर येताना खूप रडली ती, त्याच्यामुळे काय शूट वगैरे केलं नाही मी. तुमच्यासोबत बी असंच होतं का गावाकडे गेल्यावर मला नक्कीच सांगा. आणि तुमची मुलं पण गावाकडे गेल्यावर मातीच खेळतात का? माही तर खूप माती खेळायची गावाकडे गेल्यावर, तिला कितीही आवरलं तरी नव्हती आवरत. तर अशी आमची 2-3 दिवसाची ट्रिप झाली गावाकडे. आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.